तर पुण्यामध्ये इकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देखील मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे हे भाजपत प्रवेश करणार आहेत। सुरेंद्र यापूर्वी सुद्धा भाजपमध्ये होते आणि विधानसभेला बापू पठारेंनी तुतारीवरून निवडणूक लढल्यानं शरद पवारांच्या पक्षात आलेले होते। तर 2022 साली भाजपत असताना पठारेंनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं विकासात्मक कॉन्क्लेव्ह भरवलेली होती। आता पठारे पुन्हा भाजपत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे निश्चितच या राजकीय घडामोडीकडे पुण्यामध्ये चांगलंच लक्ष लागलेलं आहे। तर एकंदरीतच पुण्यामधल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर आणखी सविस्तर चर्चा आणि माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे थेट आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेले। चंद्रकांत, मोठ्या घडामोडी सध्या पुण्यातल्या राजकीय वर्तुळात आहेत येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। तेव्हा भाजपनं मेगा भरती सुरू केली आहे, इतर 3 पक्षांना मोठा धक्का दिल्याचं कळतंय। काय काय नेमकं पुण्यामध्ये राजकीय वर्तुळात घडतंय? राजकारणात कसं असं काही गोष्टी सिम्बॉलिक कराव्या लागतात। आपल्याला आठवत असेल 19ला भाजपनं अशीच लोकसभाच्या आधी मेगा भरती केली आणि विखे विरोधी पक्ष नेते विखेंनाच आपल्या पक्षात घेऊन महाविकास आघाडीचं एका अर्थाने मॉरल डाऊन केलं। तसंच पुण्यात फॉर्म्युला वापरला जातोय। इथं पवार गटाचे आमदार बापू पठारे, त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे उच्च शिक्षित आहे, तो पहिला तसा भाजपमध्येच होता। त्याला बरोबर टॅप करून त्याच्या आजूबाजूच्या वडगाव शहरी भागातली इतरही मंडळी नंतर येतीलच। इकडं वारजे भागात, तिकडं आणखीन धनकवडी भागातले बाळासाहेब धनकवडे, अशा म्हणजे एकूण लहान मोठे धरून 21 नावं आहेत। पण त्यातल्या काही नावांना विरोध आहे संघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा। त्याच्यामुळे आज नेमके किती प्रवेश होतं आणि काहींना डायरेक्ट EB फॉर्म दिले जातील ज्यांना विरोध आहे, अशी चर्चा आहे। त्यामुळे आज नेमकी ही मोठी नावं होतं। आणि तिकडे पिंपरीचंद्र संजोग वगैरे जे लोकसभा लढलेत उबाटाच्या मशालीवरती शरद पवारांच्या सांगण्यावर, ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत, तेही आज भाजपात प्रवेश करतात। म्हणजे अशा अर्थाने पिंपरी आणि पुणे यासाठी भाजपने मेगा भरती घेतलेली। त्यांना माहिती इथं अजित पवारच्या आणि मवियाच्या विरोधात, म्हणजे विशेष करून अजित पवार म्हणजे पवार फॅमिलीच्या विरोधात लढायचं आहे, म्हणून आधीच ही मेगा भरती करून एका अर्थाने भाजपने विरोधकांचं मॉरल डाऊन केलेलं आहे। त्यामुळे आता विरोधक अजून मविया होणार की नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, याच्या चर्चा सुरू असताना हेच भाजपने एका अर्थाने एक पाऊल पुढे टाकून विरोधकांना धक्का दिला असं मानलं तर वावगं ठरणार नाही। निश्चितच चंद्रकांत, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या विश्लेषणासाठी। चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।